स्वागत आपला महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये यानंतर आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या काही खास बातम्यांचा आढावा घेणार आहोत। रक्षाबंधनानिमित्त शिर्डीतल्या साईबाबांसाठी तब्बल 35 किलो वजनाची भव्य राखी बनवण्यात आली। छत्तीसगडमधील बिलासपूर इथल्या साईमाऊली परिवाराकडून ही राखी तयार झाली। राखी कलाकार दिलीप पात्रीकर यांनी अवघ्या 10 दिवसात ही राखी तयार केली आहे। आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींना वाघोली येथील गाडे कुटुंबाने सुवर्ण राखी अर्पण केली। गाडे कुटुंबीय सलग 3 वर्ष ही राखी माऊलीचरणी अर्पण करतात। शेतकऱ्यांना सुख समाधान आणि समृद्धीकडे त्यांची वाटचाल होऊ दे, त्यांची प्रगती होऊ दे असं साकडं यावेळी माऊलींकडे घालण्यात आलं। मावळमधील शेतकरी बाबूराव वायकर यांनी आपल्या गोठ्यातील बैलांना राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण साजरा केला। शेतीच्या कामात मोलाची मदत करणाऱ्या पाठीराख्यांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। राखी पौर्णिमेनिमित्त वाशिममधील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधली। प्राचीन वृक्षांना भाऊ मानत या विद्यार्थ्यांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। हिंगोलीमधल्या टोकाई देवीच्या गडावर अनोखं रक्षाबंधन साजरं झालं। कुरुंद गावातील महिला आणि शालेय विद्यार्थिनींनी झाडांच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत झाडांना राख्या बांधल्या आणि वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली। नंदुरबारच्या सुरवाणीतील आदिवासी आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनींनी देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांना पोस्टानं राख्या पाठवल्या। आसाम आणि राजस्थान सीमेवरती तैनात असलेल्या जवानांना या राख्या पाठवल्या गेल्या। धाराशिवमध्ये शिवसेनेच्या वतीनं राखी पौर्णिमा साजरी झाली। यावेळी हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडलं। हिंदू महिलांनी मुस्लिम बांधवांना राख्या बांधल्या। यावेळी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांचा सत्कारही केला गेला। रक्षाबंधनानिमित्तानं नांदेडमध्ये आरटीओनं अनोख्या पद्धतीनं जनजागृती केली। हेल्मेट वापरणाऱ्या वाहन चालकांना राख्या बांधून त्यांचं औक्षण करण्यात आलं। प्रत्येक दुचाकी स्वारकानं हेल्मेट घालावं असं आवाहन यावेळी केलं गेलं। नारळी पौर्णिमेनिमित्त सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये कोळी बांधवांनी समुद्राला नारळ अर्पण केला। सर्वात आधी मालवण किल्ल्यावरनं सोन्याचा नारळ समुद्रात सोडला गेला आणि यानंतर तोफांची सलामी दिली गेली। मग समस्त मालवणवासीय समुद्राला नारळ अर्पण करतात। यंदा या पूजेचा मान आमदार वैभव नाईक यांना मिळाला। नारळी पौर्णिमेनिमित्त सिंधुदुर्गात नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित केली गेली होती। या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। या स्पर्धेसाठी खास माहेरवाशिणी सुद्धा पोहोचलेल्या पाहायला मिळाल्या। रत्नागिरीच्या 5 पंढरी गावात नारळी पौर्णिमेनिमित्त भव्य शोभायात्रा निघालेली। कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा करत गावातल्या राम मंदिरापासून शोभायात्रा काढली। बीडच्या श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवरती भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली। तिसरा श्रावणी सोमवार आणि संत किसन महाराज यांच्या 26व्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता करण्यात आली। यावेळी 1.5 लाख भाविकांना बुंदीच्या महाप्रसादाचं वाटप झालं। बीडच्या माजलगाव येथील मंगलनाथ मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीला मोत्यांची आरास करण्यात आली। ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केलेली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावरती रक्षाबंधन साजरं केलं। शिंदे यांच्या सख्या भगिनी सुनेता साळुंके यांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं शिवसेनेकडनं एक फेसबुक पोस्ट शेअर झाली आहे आणि उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न झालाय। लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ असं कॅप्शन देत एक फोटो शेअर झालाय, जो फोटो तुम्ही सध्या पाहताय। या फोटोत उद्धव ठाकरे राखी बांधण्यासाठी हात पुढे करतात, पण महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राखी बांधतात। लाडकी बहीण योजनेवरनं विरोधक सातत्यानं सरकारवरती टीका करतात आणि याचाच आधार घेत शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना चिमटा काढल्याचं बोललं जात आहे। आज उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी रक्षाबंधनाचा सण साजरा झाला। सोलापूर, पुणे, परभणी आणि अकलूज इथल्या महिला भगिनींनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली आणि रक्षाबंधन साजरं केलं। ही राखी विश्वासाची आणि प्रेमाची असून राज्यातल्या प्रत्येक माता भगिनींच्या मागे आपण ठामपणे उभं असल्याची भावना उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली। नागपूरमध्ये तिबेटी महिलांनी आरएसएसच्या मुख्य कार्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना राखी बांधली। रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात रिजनल तिबेटियन्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरीही रक्षाबंधनाचा सण पार पडला। नितीन गडकरींना समाजातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी राख्या बांधल्या, तर गडकरींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना गडकरींच्या नातीनं राखी बांधली। राजे समरजित सिंग घाटगे यांनी कागल शहरात रक्षाबंधनाच्या निमित्तानं थेट घरोघरी जात महिलांकडनं राख्या बांधून घेतल्या। गोसावी समाजातील वस्ती असलेल्या भंगार गोळा करणाऱ्या महिलांकडनं तसंच मुस्लिम कुटुंबातल्या महिलांकडनं राखी बांधून घेत घाटगेंनी रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीनं साजरा केला।
भुसावळमध्ये लाडकी बहीण कार्यक्रमात आमदार संजय सावकारे यांना शेकडो महिलांनी राखी बांधली। लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल महिलांनी सरकारचे आभार मानले। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी मुंबईमध्ये रक्षाबंधन साजरे केले। कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या मुंबईच्या निवासस्थानी भेट देत मुंडे भगिनींनी त्यांना राखी बांधली। मीरा भाईंदरमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन केले गेले। आमदार प्रताप सरनाईक यांनी महिलांनी राखी बांधली आणि लाडकी बहीण योजनेबद्दल सरकारचे आभार मानले। अमृता फडणवीसांनी दिव्यांग बांधवांना राखी बांधत राखी पौर्णिमा साजरी केली। राज्यातल्या बहिणींसोबत आता आपलं नणंद भाऊजाईचं नातं सुरू झालंय, ते आपल्याला आवडत असल्याचीही टिप्पणी त्यांनी केली। मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेरमध्ये लाडक्या बहिणींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला। लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल महिलांनी त्यांचे आभार मानले। विधान परिषदेच्या आमदार भावना गवडी गेल्या 25 वर्षांपासून वाशिम जिल्ह्यातल्या लाखो भावांना राखी पौर्णिमेनिमित्त राखी पाठवतात। यंदा सुद्धा त्यांनी वाशिम आणि यवतमाळमधल्या लाखो भावांना राख्या पाठवल्या। कार्यकर्त्यांनी घरोघरी जात या राख्यांचं वितरण केलं। मावळमधील भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना राख्या बांधत राखी पौर्णिमा साजरी केली। यावेळी परिसरातल्या महिला आणि दिव्यांग मुली सुद्धा या उपक्रमात सहभागी झालेल्या। पंढरपूर शहर आणि परिसरात धुवाधार पावसाने हजेरी लावली। पावसाच्या अचानक आगमनामुळे नागरिकांची आणि भाविकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। बुलढाणा तालुक्यातल्या सैलानी इथे ढगफुटी सदृश पाऊस पडला। अवघ्या एका तासाच्या पावसात सैलानी येथील अनेक दुकानं तसंच घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय। नाशिक शहरात झालेल्या तासाभराच्या पावसामुळे सगळे रस्ते जलमय झाले। नाशिक मुंबई महामार्गावरच्या उड्डाण पुलावरती पाणी साचून हा उड्डाण पूल आहे की स्विमिंग पूल असा प्रश्न पडला। पुलावरती पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं चित्र होतं। नांदेडच्या अप्पाराव पेठ इथे नाल्याच्या पुरात एक वृद्ध व्यक्ती अडकून पडलेली। परिसरातल्या शेतकऱ्यांनी धाव घेत या व्यक्तीला दोरीच्या सहाय्याने सुखरूपपणे बाहेर काढलं, त्यामुळे पापन्ना देवकर या व्यक्तीचा जीव वाचला। आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावली आणि त्यानंतर शहरातले रस्ते जलमय झाले। ठिकठिकाणी पाणी साचून ऐन सणाच्या दिवशी लोकांची दैना उडालेली होती। मनमाडमध्ये तब्बल 15 दिवसानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली। विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला। या पावसामुळे करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळालंय, तर दुसरीकडे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासाही मिळाला। मावळ तालुक्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याचं चित्र होतं। या पावसामुळे उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, पण अचानक आलेल्या पावसामुळे जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील वाहन चालकांची चांगलीच अडचण झाली। जालना शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली। विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने मंठा परतूर तालुक्यात पिकांना जीवदान मिळालंय, त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळतोय। बुलढाण्यातही जोरदार पाऊस झाला। त्यानंतर मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदुरा इथे रस्त्यावरचा लोखंडी रॉड तुटून तो बाहेर आला, त्यामुळे या मार्गावरती अपघाताची भीती वाढल्याची चिंता व्यक्त होते। अमरावतीच्या चांदूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसाच्या हजेरीनंतर गावातल्या रस्त्यांना नद्यांचं रूप आलं। अनेक घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचं नुकसान झालंय। पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी परभणीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली नाहीये। बहुतेक सर्वच प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आणि त्यामुळे आगामी काळात परभणी वासियांवरती पाणी टंचाईचं संकट उद्भवू शकतं अशी भीती व्यक्त होते। पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरत तरुणावरती तलवार हल्ला केल्याची घटना कोल्हापुरात घडली। जयसिंगपूर शहरातील नांदणी नाका रस्त्यावरती झालेला हल्ला सीसीटीव्हीत टिपला गेलाय। या प्रकरणी 3 हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। गडचिरोलीत एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या 19 वर्षीय तरुणीला 2 तरुणांनी मारहाण केली। मोबाईल चार्जिंगच्या वादात या तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली आहे। यात ही तरुणी बेशुद्ध पडली। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। तरुणीच्या तक्रारीवरून आरोपींवरती गुन्हा दाखल झालाय। नागपूर पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। कळमना पोलीस स्थानकातील काही पोलीस हे चौकीमध्ये जुगार खेळत असल्याचं या व्हिडिओतनं पाहायला मिळतंय। त्यातील काही पोलीस कर्मचारी धूम्रपान करतानाही दिसतात, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील एका शेतात शेतकऱ्याला बिबट्याचं दर्शन घडलं, त्यामुळे गावात सध्या भीतीचं वातावरण आहे। यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावं अशा सूचना वन खात्याकडून दिल्या गेल्या।
कोलकात्यामधल्या घटनेच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये डॉक्टर रस्त्यावरती उतरल्याचं चित्र होतं। या संपात सोलापुरातील शासकीय रुग्णालयामधल्या 500 पेक्षा अधिक डॉक्टरांनी सहभाग घेतला। धाराशिवच्या भूम तालुक्यात दुधाचं अनुदान जमा न झाल्यामुळे उपविभागीय अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली। राज्य शासनानं अनुदान जाहीर करूनही अनुदान न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। चिपळूणच्या प्रदूषण नियंत्रण कार्यालयाबाहेर मनसेनं ठिय्या आंदोलन केलं। कारवाईचं आश्वासन देऊन सुद्धा प्रदूषणकारी कंपन्यांना शासन पाठीशी घालते असा आरोप करत हे आंदोलन केलं गेलं। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर उभारणीचा वाद चांगला चिघळलाय। वाढवणसह परिसरात पाहणीसाठी गेलेल्या महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी रोखलं। 30 ऑगस्टला बंदराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होण्याच्या शक्यतेनं ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं चित्र होतं। महाराष्ट्राला तणावमुक्त ठेवणारे महाराष्ट्र पोलीसच आता तणावाखाली आले। पोलिसांच्या घरांचं स्वप्न सरकारच्या निर्णयामुळे रखडलंय। गहाणखत करून सुद्धा 2 वर्षांपासून पोलीसच सध्या कर्जाच्या प्रतीक्षेत दिसतात। बोईसर तारापूर MIDC मध्ये एका निर्जन ठिकाणी घातक रसायनांचा बेकायदेशीर साठा आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली। घातक केमिकलचे 56 मोठे पिंप पोलिसांनी जप्त केले। मात्र या केमिकल माफियांवरती कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील महाबीज परिसरात वाघानं मेंढपाळावरती हल्ला केला। यात मुनीम गोरलवार या 45 वर्षीय मेंढपाळाचा मृत्यू झाला। या भागातल्या वाघांच्या वाढत्या हल्ल्यासंदर्भात वन खात्याकडे वेळोवेळी तक्रार करून सुद्धा वन खातं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे। पुण्यामध्ये मुसळधार पावसात विजेचा करंट पाण्यात उतरल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। कोंढवा परिसरात ही दुर्घटना घडली। पाण्यामध्ये विजेची तार पडलेली आणि यावेळी इथून जाणाऱ्या महिलेला विजेचा धक्का बसला। या घटनेसंदर्भात स्थानिक संताप व्यक्त करतात। मद्यपान करून वाहनांची तोडफोड केलेल्या गावगुंडांची सांगवी पोलिसांनी धिंड काढली। काही दिवसांपूर्वी अक्षय खुळे या गुंडानं तोडफोड करत परिसरात दहशत पसरवली होती। त्याची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्याच परिसरात त्याची धिंड काढली। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातनं 2 महिला आणि एक तरुण अशा 3 बांगलादेशी नागरिकांना ATSनं अटक केली। या नागरिकांना घर मिळवून देणाऱ्या मध्यस्थाला सुद्धा अटक झाली आहे। 2 महिन्यांपूर्वी हे तिघे शहरात आल्याची माहिती मिळते। वाशिम जिल्ह्यामधल्या वानोजा येथे भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं। 3ऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं ही कावड यात्रा निघालेली होती। वाद्यांच्या गजरात हर हर महादेवाच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। श्रावणी सोमवार निमित्त धरणगाव शहरात भव्य कावड यात्रा निघाली। यात्रेचं ठिकठिकाणी चौकात जल्लोषात स्वागत झालं। कावड यात्रेतील भव्य अशा महादेवाच्या मूर्तीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे करत असलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता उत्तर दिलंय। जरांगे पाटील यांनी आता शिंदे साहेबांनाच विचारावं, जर मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपण कोणती अडवणूक केली असेल, कोणता निर्णय जर आपण लांबवलेला असेल तर आपण राजकारणातनं संन्यास घेऊ, असं थेट आव्हान फडणवीसांनी दिलंय। तुम्ही मराठ्यांचा द्वेष सोडून द्या, तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार नाही, अशा शब्दात मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला। फडणवीसांना आम्ही विरोधक मानत नाही, मात्र सगळे सोयरीची अंमलबजावणी तुम्ही रोखली आहे हे नाकारूनही चालणार नाही, असा आरोप जरांगेंनी केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याआधीच मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका मांडायला हवी होती। मराठा समाज अडचणीत आहे, त्यामुळे त्यांनी मराठ्यांची भावना लक्षात घ्यावी, अशी भावना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर मुंबई गोवा महामार्गावरनं मोठा हल्लाबोल केलाय। रवींद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री आहेत। देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी रामदास कदम करतायत। रामदास कदमांच्या टीकेनंतर रवींद्र चव्हाण यांनी संताप व्यक्त केला। युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त आपला नाही तर तो सर्वांनी पाळायला हवा, असं उत्तर त्यांनी कदमांना दिलं। गेल्या 35 वर्षात रामदास कदम यांनी कोकणासाठी काहीच काम केलं नाही, अशी टीकाही त्यांनी केली। रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण या दोघांच्या वादावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। रामदास कदमांनी प्रत्येक वेळेला भाजपवरती आरोप करणं हे चुकीचं आहे। जर काही वाद असतील तर ते अंतर्गत पद्धतीनं मांडावेत, असं फडणवीस म्हणतात। वारंवार भाजपला बोलणं आपल्याला मान्य नाही आणि या बाबतीत आपण एकनाथ शिंदेंशी बोलू, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरनं टीका केली। या टीकेला प्रत्युत्तर म्हणून रत्नागिरी जिल्हा भाजपच्या वतीनं रामदास कदम यांचा जाहीर निषेध नोंदवला गेला। यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली।
अपुऱ्या माहितीच्या आधारे निवडणुकांवरनं आरोप करू नका असं देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सांगितलं. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं हे चुकीचं आहे. आमचं सरकार बहिणींच्या पाठीमागे ठामपणे उभं आहे असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. राज्यामधल्या विधानसभा निवडणुका या नोव्हेंबर महिन्यात न होता त्या डिसेंबर महिन्यापर्यंत लांबणीवर पडण्याचा अंदाज व्यक्त होतोय. लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी निवडणूक डिसेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्याचा घाट घालण्यात आल्याची माहिती आता समोर येते. तशी चर्चा रंगली आहे. पराभवाची भीती वाटू लागल्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकल्या जातील अशी घणाघाती टीका संजय राऊत करतात. निवडणुका विलंबानं घेणं ही सत्ताधाऱ्यांची सोय असल्याची टीकाही त्यांनी केली. तर विधानसभेच्या निवडणुका लांबणीवरती पडण्याच्या मुद्द्यावरनं सुप्रिया सुळेंनी टोला लगावलाय. निवडणुका पुढे ढकलणं हा रडीचा डाव आहे असं त्या म्हणतात. निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल काही बदलला जाऊ शकत नाही असा दावाही सुळेंनी केला. निवडणूक घेतली तर आपण निवडून येऊ शकतो हा आत्मविश्वास महायुतीला नाही अशी टीका जयंत पाटलांनी केली आहे. विविध योजनांच्या जाहिरातींवरनं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीला वेळ हवाय आणि यासाठीच निवडणूक आयोगाचा बळी दिला जातोय असंही पाटलांनी म्हटलं. निवडणुका पुढे ढकलत सरकारी खर्चातनं राजकीय प्रचार सुरू आहे, पण महाराष्ट्राच्या जनतेला हे कदापि आवडणार नाही असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं. निवडणूक आयोग कुणाच्याही प्रभावाखाली जाणं हे देशहिताचं नसल्याचीही टिप्पणी त्यांनी केली. निवडणुका पुढे कशा जातील यासाठीचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना निवडणुकांची भीती वाटते असा हल्लाबोल अनिल देशमुख करतात. सत्ताधाऱ्यांना विधानसभेमध्ये दणका नक्कीच बसेल. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येईल असा दावा अनिल देशमुख करतात. दिलेल्या वेळेमध्येच निवडणूक आयोग आपलं काम करतं, त्यामुळे निवडणुका मुदतीमध्येच होतील असं खासदार आणि मंत्री मुरलीधर मोहोळांनी म्हटलंय. निवडणुका नजरेसमोर ठेवून योजना आणलेल्या नाहीत असाही पुनरुच्चार त्यांनी केला. मनसेचे नेते कर्णबाळा दुनबळे यांना काही नेत्यांनी अकोल्याला येऊन दाखवा असं आव्हान दिलं होतं. आता अकोल्यामध्ये जात आहोत, अडवायचं असेल तर आम्हाला अडवून दाखवा. आमच्या पाठीमागे आमचा ब्रँड म्हणजे जनता उभी आहे असं म्हणत कर्णबाळा दुनबळे यांनी हे आव्हान स्वीकारलेलं आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी एक फोटो टॅग केला. या फोटोमध्ये अनिल देशमुख, संजय राऊत हे गुंडांसोबत जेवताना दिसतात असा आरोप त्यांनी केलाय. जामिनावरती सुटलेले हे दोनही आरोपी कुणासोबत जेवतात ते पहा असं म्हणत नितेश राणेंनी देशमुख आणि राऊतांवर निशाणा साधला. दिंडोरी तालुक्यातील शरद पवार गटाच्या कार्यक्रमात झिरवळांचे फोटो झळकले. सुप्रिया सुळे, भास्कर भगरे यांच्यासोबत झिरवळांचेही फोटो दिसले. नरहरी झिरवळांच्या फोटोमुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नाशिकमध्ये मोठी घोषणा केली. संजय पांडे राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांचे पुतणे योगेश जाधव यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवार गटाकडून योगेश जाधव इच्छुक असल्यामुळे त्यांनी शरद पवारांशी संवाद साधला. त्यामुळे राजकारणात काका पुतण्याचा आणखी एक अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मंत्री प्रतापराव जाधव यांनी शिर्डीत जात साई समाधीचं दर्शन घेतलं. आपल्या पुतण्या योगेश जाधवनं शरद पवारांची भेट घेतलेली नाही. आपलं आणि त्यांचं फोनवरनं बोलणं झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यात कोथरूड विधानसभेवरनं भाजपत रस्सीखेच पाहायला मिळते. शहर विकास समितीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी थेट चंद्रकांत पाटलांना आव्हान दिलं. त्यांनी बालेवाडीमध्ये शक्ती प्रदर्शन करत कोथरूड विधानसभेतनं आपण इच्छुक असल्याचं स्पष्ट केलं. एकनाथ शिंदेंच्या गुवाहाटीबाबतच्या दाव्यानंतर संजय राऊतांनी आता खोचक टोला लगावला. शिंदेंची ठाण्यापलीकडे मजल नव्हती. लांडग्यांच्या कळपात गेल्यानंतर ते खोटच बोलणार. खरं काय ते आम्हाला ठाऊक आहे असा दावा संजय राऊत करतात. महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे कर्ण तर देवेंद्र फडणवीस हे अर्जुन आहेत असं वक्तव्य केलंय सदाभाऊ खोत यांनी. तर मराठा समाजाला फडणवीसांनी दिलेलं आरक्षण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी घालवलं असा थेट आरोपही सदाभाऊ खोत यांनी केलाय. कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत या दृष्टीनं प्रयत्न करा असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं. सरकार बदललं की योजना बदलतात, त्यामुळे राज्य सरकारच्या लाडकी बहीणसारख्या योजना सुरू ठेवण्यासाठी आणि पुन्हा हेच सरकार आलं पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला हवेत या दृष्टीनं प्रयत्न करा असं खाडे म्हणाले. ऐन निवडणुकांच्या तोंडावर अकोला जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे माजी जिल्हा महासचिव चंद्रशेखर चिंचोळकर यांनी त्यांच्या समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. सांगलीच्या मिरजमधील काँग्रेस मेळाव्यात वाद झाल्याचं चित्र आहे. मेळाव्याच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवर मुस्लिम समाजाच्या नेत्याचा फोटो नसल्यानं आक्षेप घेतला गेला. काँग्रेस प्रवक्ते अय्याज नायकवडी यांनी काँग्रेस नेत्यांची खडपट्टी काढत मेळाव्यातनं निघून जाणं पसंत केलं. राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात कोपरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय.
संतांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य तसंच धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केल्यामुळे हा गुन्हा दाखल झालाय। मिटकरींच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध नोंदवत हिंदुत्ववादी संघटनांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली। वाराणसीमध्ये आज तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावलेल्या। छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये महिलांनी जवानांना राख्या बांधल्या। घरापासून दूर देशासाठी सेवा देणाऱ्या जवानांना या महिलांनी राख्या बांधल्या। जवानांना राखी बांधणं आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचं या महिलांनी सांगितलं। कर्नाटकमधल्या कलबुर्गी इथे रक्षाबंधनाच्या निमित्तानं बाजारात अनेक ठिकाणी मिठाया दाखल झाल्यात। मिठाई खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळते। मिठाईच्या दरात काही प्रमाणात वाढ झालेली असली तरी खरेदीचं प्रमाण मात्र कमी नाहीये। राजकोटमध्ये रक्षाबंधनाच्या निमित्तानं नवनवीन मिठाई आणि खाद्यपदार्थ दाखल झालेत। मिठाई खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। आपल्या लाडक्या बहिणीसाठी भेट म्हणून विविध प्रकारच्या आकर्षक मिठाया स्थानिकांचं लक्ष वेधून घेतात। कोलकात्यामध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद बंगालमध्ये उमटतात। सिलिगुडी इथे मोहन बगान आणि ईस्ट बंगाल फुटबॉल संघाच्या समर्थकांनी एक रॅली काढली। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झालेले। अत्याचार प्रकरणाची चौकशी सरकारकडून करण्यात आलेल्या ढिसाळ कारवाईचा आणि दिरंगाईचा निषेध यावेळी नोंदवला गेला। कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये लवकरच नवीन मेट्रो मार्गाची सुरुवात होणार आहे। नागसांड्रा आणि मडवारा दरम्यान ही मेट्रो सेवा सुरू होणार आहे। या मेट्रो सेवेची ट्रायल रन प्रशासनानं आता सुरू केली आहे।